हॅलो आणि वेलकम. जेई ॲडव्हान्सच्या वायक्यू सिरीजमध्ये आपण सॉल्व करतो जेई ॲडव्हान्स 25चा क्वेश्चन नंबर 30 पेपर 1 क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार आपल्याला काय समजते की आपल्याकडे 3 डिफरन्शियल इक्वेशन दिलेले आहे जे एक्सचा फंक्शन आहे आणि आपल्याला दिले इनिशियल कंडिशन्स म्हणा किंवा बाउंड्री कंडिशन्स म्हणा ज्याच्यामुळे काय होतं आपल्याला कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढता येते. आता कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढून फंक्शन काढायचं आणि नंतर लिमिट सॉल्व करायची हे याच्या मागचं लॉजिक आहे. कारण की जर हा लिमिट घ्यायची असेल तर दोनपैकी राहू शकतो. कारण की 0 पुट केल्यावर साइन 0 होणार 0. तर 0/0चा फॉर्म आहे की नाही एक्झॅक्टली आपल्याला माहिती नाही. डायरेक्ट सॉल्व करण्यापेक्षा आपल्याला सगळ्यात आधी काय करावं लागेल, फंक्शन काढावं लागेल. तर फंक्शन सॉल्व करण्यासाठी डिफरन्शियल इक्वेशनची मी दोन तुम्हाला मेथड सांगतो. बघा, एक तर मी डायरेक्ट याला सेपरेट करतो जे आणखी सोपं आहे ॲक्च्युली. की साइन स्क्वेअर एक्स y1 एका साईडला घेऊन गेलो, dx एका साईडला, तर yच्या टर्म एका साईडला घेऊन यायच्या आणि एक्सच्या टर्म एका साईडला घेऊन यायचे. ओके राईट. नंतर करायचं इंटिग्रेशन. सिंपल आहे. आता इंटिग्रेशन केल्याबरोबर इथे आपल्याला मिळालं लॉग ऑफ y1. त्याला इंटिग्रेट डायरेक्ट करत नाही आपण, तर हा झाला 1 मायनस cos 2x डिवाइड बाय 2 इंटू dx. सो बेसिकली आपल्याला मिळालं लॉग ऑफ y1 याचं इंटिग्रेशन करा x/2 मायनस कॉसचं इंटिग्रेशन साइन 2x 2 डिवाइड मध्ये 2 इंटू 2 झाला 4 आणि प्लस काहीतरी कॉन्स्टंट c. राईट. आता आपल्याला सॉल्व करायचं याची लिमिटिंग व्हॅल्यू. लिमिटिंग व्हॅल्यूसाठी काय करणार आहे की y1 साठी जेव्हा मी x = 1 पुट करतो तर y किती असते 5. c साठी मी काय करणार आहे, लेट्स से पुट x y = किती आलं 5 भेटला आपल्याला, तर आपल्याला लॉग ऑफ 5. राईट. आणि आता बघा इथे इश्यू काय होऊ शकतो, बघा आपण डायरेक्ट जर y1 पकडून c काढला तो तसा वेगळ्या फॉर्ममध्ये येईल. जर मी y1 काढला तर y1 काय मिळणार मला, बघा a⁴x/2 मायनस साइन 2x/4 आणि हे c कॉन्स्टंट असल्यामुळे त्याला मी आणखी सेपरेटली e⁻c मध्ये लिहितो. ते काहीतरी वेगळी व्हॅल्यू भेटणार आणि हीची व्हॅल्यू c म्हणजे पण काय होतं, ॲक्च्युली cच होते. ठीक आहे. हे पण काय झालं, एक c झालं. जर तुम्ही इथे व्हॅल्यू काढली ती पण वेगळी भेटणार, पण शेवटी लिहिताना एकाच फॉर्ममध्ये येणार आन्सर. कसं मी सांगतो तुम्हाला, बघा हे पण एक पूर्ण काय कॉन्स्टंट c आहे, तर मला काय मिळालं y1 = e⁻x/2 मायनस साइन 2x/4 इंटू काहीतरी कॉन्स्टंट आणि नंतर कॉन्स्टंट c. ठीक आहे. नवीन काहीतरी कॉन्स्टंट मिळाला. आता y1 ची व्हॅल्यू किती आहे 5. तरी x ची व्हॅल्यू 1 असताना तर 1/2 मायनस साइन 2/4 इंटू c. पुढच्या पुढे व्हॅल्यू c च्या मल्टिप्लायमध्ये. म्हणून जर मी c काढला तो काय होणार 5 डिवाइड बाय सर्व टर्म. डिवाइड मध्ये टर्म खालून जर वर आली ते काय होणार मायनस मध्ये. हे जर तुमची c ची व्हॅल्यू. आणि फायनली आपल्याला y1 ची व्हॅल्यू काय मिळणार, c ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर. सो y1 ही पहिली टर्म आहे e⁻x/2 मायनस साइन 2x/4 इंटू c ची टर्म जी आहे 5 इंटू e⁻ मायनस ने आपण मल्टिप्लाय करा -1/2 प्लस साइन 2 डिवाइड बाय 4. ही जर तुमची पहिली c ची व्हॅल्यू आणि तुमचा पहिला इक्वेशन. आता मी काय म्हटलं तुम्हाला, तुम्ही दुसऱ्या मेथडने जरी केलं तरी आन्सर सेमच येणार आहे, फक्त मेथडमध्ये तुम्हाला मॅनिप्युलेट करता आलं पाहिजे. जर मी इथे पुट केलं तर मला मिळणार लॉग ऑफ 5. ठीक आहे, इक्वल्स टू 1/2 साइन 2/4 प्लस c1. बेसिकली बरोबर आहे. आता c1 ची व्हॅल्यू करायची, सगळं लेफ्ट साईडला पाठवून द्या. लॉग ऑफ 5. ठीक आहे, इक्वल्स टू नॉट इक्वल्स टू -1/2 हा झाला प्लस साइन 2/4 इक्वल्स टू c1. आता ही जर व्हॅल्यू मला इथे पुट करायची असेल, ठीक आहे, c1 ची व्हॅल्यू तिथे पुट करावं लागेल. ठीक आहे, c1 ची तिथे पुट करून दाखवत तुम्हाला काय होऊ शकतं. लॉग ऑफ y1 इक्वल्स टू हा झाला x/2 मायनस साइन 2x/4. ही पहिली टर्म तुमची. आता इथे ठेवतो मी c ची टर्म. ही c ची टर्म किती आहे, लॉग ऑफ 5 मायनस 1/2 प्लस साइन 2/4. ही तुमची c ची व्हॅल्यू आहे. पण मला y = पाहिजे, तर मी काय लिहिणार y1 सगळे e च्या पॉवरला. ॲडिशन आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन होईल लॉग नंतर किंवा e च्या पॉवरमध्ये. x/2 मायनस साइन 2x/4 इथे भेटला मल्टिप्लाय e टू दी पॉवर. परत सेपरेट करतो मी मल्टिप्लिकेशन.
log of 5 into log of -1/2 प्लस साइन 2/4. परत लॉग आणि ई कॅन्सल, फक्त काय राहणार आहे 5 राहणार आहे. सो e टू द पॉवर x/2 मायनस साइन 2x/4 लॉग आणि ई कॅन्सल, मला मिळेल 5 e टू द पॉवर -1/2 प्लस साइन 2 /4. ही फायनल आपली वायची व्हॅल्यू. आता याच्यामध्ये त्याच्यामध्ये जास्त काहीही फरक नाही. फक्त जे तुम्ही इथे अँटीलॉग घेताना ईच्या पॉवरमध्ये जाईल तर तुम्हाला एक तर लॉगमध्ये लिहावं लागेल आन्सर. इथे जर लॉगमध्ये लिहिलं तर बाकी ठिकाणी पण लॉगमध्ये लिहावं लागेल, किंवा तुम्ही सॉल्व करा परत ईच्या फॉर्ममध्ये घेऊन या नंतर सॉल्व करा. कुठल्याही मेथडमध्ये तुमचं पहिल्या फंक्शनचा आन्सर सेमच राहणार आहे. फक्त लक्षात ठेवा की तुम्ही कॉन्स्टंट ईच्या पॉवरमध्ये घेणार आहे की नाही. राईट. आता सेकंड आणि थर्डसाठी मी तुझी वेगळी मेथड वापरणार आहे, तिथे पण तुम्ही बघून घ्या. बघा, सेकंड आणि थर्ड डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करताना मी व्हेरिएबल सेपरेट करून सॉल्व नाही करत, मला थोडं जास्त वेळ लागला. इझिली मी आता काय सॉल्व करतो की फर्स्ट फंक्शन आहे डिफरन्शियलचा कोएफिशियंट, सेकंड आहे y2 सोबत मल्टिप्लाय असल्यामुळे मी 3 पकडतो आणि ही q पकडतो. बेसिकली हे काय झालं तुमचं हे झालं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. तर डायरेक्ट मी आन्सर लिहितो. डायरेक्ट आन्सर काय असणार आहे y2 इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर, सो e टू द पॉवर मायनस इंटिग्रेशन ऑफ कुठली व्हॅल्यू आहे cos स्क्वेअर x dx इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ जे काय असेल तुमचं इंटिग्रेटिंग फॅक्टर आपल्याला माहिती आहे इंटू 0 आणि प्लस काहीतरी कॉन्स्टंट. 0 ने मल्टिप्लाय करते पूर्ण दोन्ही मिळून काय बनला एक कॉन्स्टंट बनला माझं काहीतरी नवीन. याला सिम्प्लिफाय करणं खूप इझी आहे. सो y2 e टू द पॉवर मायनस इंटिग्रेशन 1 प्लस cos 2x/2 dx. इंटिग्रेशन सिम्प्लिफाय करा. सो y2 इंटू हे करायचं फायदा काय तुम्हाला डायरेक्ट y2चा आन्सर मिळेल. सो y2 इक्वल्स टू e चा पॉवर मायनस हा x/2 प्लस इंटू मायनस मायनस साइन 2x/4. सो बेसिकली हे झालं आपलं इक्वेशन. काही मोठं काम नाही, 3 स्टेपमध्ये आन्सर आला. सेकंड कंडिशन बाउंड्री कंडिशन पुट करा. y2 ची व्हॅल्यू आहे 1/3. ठीक आहे. कधी जेव्हा x ची व्हॅल्यू असेल 1 म्हणजे 1 असेल तेव्हा बेसिकली साइन 2/4 हा झाला आपला c ची व्हॅल्यू. याला डिवाइडमध्ये घेऊन जर तुम्हाला y2 मिळेल सध्या y2 इज इक्वल्स टू मी डिवाइडमध्ये गेलं तर सगळं मायनसचं प्लस होईल. सो e टू द पॉवर x/2 प्लस साइन 2x/4. राईट. इझी काम आहे एकदम. साइन 2x/4 आणि नंतर मग c ची व्हॅल्यू तुम्ही ठेवा. आता हे डिवाइड मधलं तिकडे गेल्यावर 3 मल्टिप्लाय झालं, लक्षात ठेवा. ती पूर्ण डिवाइडमध्ये गेलं आहे. सॉरी c ची व्हॅल्यू तशीच आहे 1/3 आणि c ची व्हॅल्यू किती आहे e टू द पॉवर -1/2 मायनस साइन 2/4. सो बेसिकली तुमचं सेकंड बाय. सो y2 ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली आहे e टू द पॉवर h/2. ठीक आहे. प्लस साइन 2x/4 ठीक आहे इंटू 1/3. जर तुम्ही लॉगमध्ये घेतलं तर 1/3 वेगळं काहीतरी लॉग ऑफ 3 भेटणार तुम्हाला. लॉग 3 पण लिहू शकता जर तुमचं फंक्शन लॉगमध्ये असेल तर. हे सेकंड फंक्शन. थर्ड फंक्शन तर मी डायरेक्ट सेम मेथडने अप्लाय करतो. सो बेसिकली y3 इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर मायनस यासोबत मायनस लागलं इंटिग्रेशन. सो 2/x³ किंवा 2/x³ मायनस 1 dx. याला सेपरेट करा डायरेक्ट 2/x³ मायनस 1 राईट साईडला डायरेक्ट भेटणार कॉन्स्टंट, एकदम इझी. सो y3 e टू द पॉवर याला सिम्प्लिफाय करा. x³ इंटिग्रेशन मायनस x² तर मायनस मायनस झाला प्लस हा झाला 1/x² आणि या मायनस मायनस परत प्लस x इज इक्वल्स टू काहीतरी कॉन्स्टंट c. इझी आहे, काही प्रॉब्लेम नाही. परत थर्ड कंडिशन पुट करा 1 साठी. हा झाला y ची व्हॅल्यू आहे 3/5t इंटू e टू द पॉवर 1 प्लस 1 झाला 2. c ची व्हॅल्यू सध्या व्हॅल्यू पुट करून. सो y3 हा डिवाइडमध्ये गेला खाली काय होणार पॉझिटिव्ह, डिवाइडमध्ये गेला मायनसमध्ये, वर आलं झाला प्लस e टू द पॉवर 2/x³ मायनस इंटिग्रेशन केल्यानंतर मायनस 1/x² प्लस x इंटू c ची व्हॅल्यू किती आहे तुमची 3/5t
ई स्क्वेअर आणि एक ई कॅन्सल होईल. सी ची व्हॅल्यू राईट. सी पण भेटलं, सगळे व्हॅल्यूज भेटल्या. बाहेरची पण केली तुम्ही y3 इज टू e टू द पॉवर मायनस 1 बाय x स्क्वेअर मायनस x इंटू 3 बाय. सगळे फंक्शन आपल्याला मिळाले तर फायनली फक्त काय लिमिट काढायचं काम आहे आपलं. एकदा लिमिट लिहून घेतो आणि मग सॉल्व करूया. ओके, द लिमिट y1 इंटू y2 इंटू y3. ठीक आहे. सो लिमिट x टेंड्स टू 0 फ्रॉम पॉजिटिव साइड. y1 किती आहे e टू द पॉवर x बाय 2 मायनस साइन 2x बाय 4 इंटू 5 टाइम्स e टू द पॉवर माइनस 1 बाय 2 प्लस साइन 2 बाय 4. हे पहिलं फंक्शन इंटू दुसरं फंक्शन y2. दुसरं फंक्शन काय इथेच लिहितो मी e टू द पॉवर अगेन x बाय 2 प्लस साइन 2x बाय 4 इंटू 1 बाय 3 आणि e टू द पॉवर माइनस 1 बाय 2 माइनस साइन 2 बाय राइट. आणि लास्ट उरला आपलं तिसरं फंक्शन e टू द पॉवर माइनस 1 बाय x स्क्वेअर माइनस x इंटू 3e बाय 5 आणि सगळं झालं काय प्लस 2x टोटल डिवाइडेड बाय e टू द पॉवर 3x इंटू 6. ओके, मतलब फायनल आपलं राईट. आता सिम्प्लिफाय करूया. 5 3 कॅन्सल 3 आणि 5 कॅन्सल. न्यूमरेटर डिनॉमिनेटर पहिलेच कॅन्सल झालं मल्टिप्लिकेशन. ओके ठीक आहे. e चा पॉवर x मध्ये इथे पण e चा पॉवर x मध्ये मल्टिप्लाय मध्ये असल्यामुळे आपण पॉवरचे काय करू शकतो ॲडिशन. ओके, सो e टू द पॉवर x बाय 2 मायनस साइन 2x बाय 4 याच्यामध्ये ॲडिशन करा x बाय 2 प्लस साइन 2x बाय 4. ओके, पहिली टर्म सेम लॉजिक दुसऱ्या e सोबत करू शकते. माइनस 1 बाय 2 प्लस साइन 2 बाय 4 again minus 1 by 2 minus sin 2 by 4. ओके, म्हणजे e चे टर्म उरले तसंच ठेवतो. तुला पण इथे लिहू शकलो असतो का. ओके, बेसिकली सध्या ठेवतो मी e टू द पॉवर माइनस 1 बाय x स्क्वेअर माइनस x शेवटी प्लस 2x टोटल डिवाइडेड बाय e टू द पॉवर 3x इंटू sin x. नाइस. माइनस प्लस कॅन्सल प्लस माइनस कॅन्सल. सो बेसिकली तुम्हाला काय मिळालं आता लिमिट x टेंड्स टू 0 पॉझिटिव्ह साइड e टू द पॉवर हा अर्धा x आणि अर्धा x टोटल x e टू द पॉवर x. ओके, अर्धा आणि अर्धा x इंटू e टू द पॉवर माइनस 1. नाइस. त्याला पण मी सेपरेट करतो इंटू e टू द पॉवर माइनस 1 बाय x स्क्वेअर आणि हा झाला e टू द पॉवर माइनस x. ठीक आहे. आणखी काहीतरी झालं इथे 3e होतं सोबत. हा e पण बसतो कोणतं इथे सोबत अंकीचा e आपला इंटू e आणि शेवटी प्लस 2x. थोडं सिम्प्लिफाय करूनंतर फक्त एवढी इझी इक्वेशन मिळते आता ते असं जाणवतं किंवा एवढं सॉल्व केल्यानंतर पण क्वेश्चन किती सोपा होता. सो प्लस x मायनस x कॅन्सल प्लस e मायनस e कॅन्सल. तर बेसिकली आपल्याला काय मिळालं बघा लिमिट x tends to 0 from positive side. Okay, e to the power minus 1 by x square plus 2x. ठीक है, divided by e to the power 3x into sin x. आता एक सिंपल सी गोष्ट आहे. जर लिमिट 0 पुट केली तर साइन 0 होईल. साइन ने डिवाइड करायला मला x लागेल. तर मी काय करतो इथला x कॉमन काढतो मी खाली पण x देतो. समजा त्याला समजा सेपरेट करायचं किंवा साइन x बाय x करायचं डिवाइड बोथ साइड बाय x. हा मला मिळाला e टू द पॉवर माइनस 1 बाय x स्क्वेअर च्या डिवाइड मध्ये x आहे. ओके ठीक आहे. प्लस 2 च्या डिवाइड मध्ये x आलं x कॅन्सल झाला. इथे e टू द पॉवर 3x च्या डिवाइड मध्ये टाकल्यापासून साइन x बाय x करून. ओके, आता एकदम सिंपल से e टू द पॉवर 0 e to the power 0 sin x by x ची व्हॅल्यू 1. ही व्हॅल्यू होते 0 होते कारण e to the power मायनस 1 अपॉन इन्फिनिटी e to the power मायनस इन्फिनिटी 0. सो फक्त आपल्याकडे काय आन्सर झाला लिमिट इज इक्वल्स टू
So final answer is the value of the limit is actually equals to 2. मला खूप लेंदी क्वेश्चन आहे, खूप वेळ लागते आणि मॉडिफिकेशन लिहिताना अरेंजमेंट करताना जर काही चुकलं की तुमचा क्वेश्चन गेला पाहिजे. असे क्वेश्चन सॉल्व करताना शक्यतोवर जास्त वेळ लागणार आहे हे ॲज्युम करून पहिलेच क्वेश्चनला लेट सोडवायचं किंवा खूप आधी सोडून घ्यायचं. राईट. माझं तर म्हणणं आहे की लेट सोडवलं चांगलं राहील किंवा शक्यतो सगळा पेपर झाल्यावर अशा क्वेश्चनला अटेम्प्ट करायला परवडेल. तर अशा प्रकारे क्वेश्चन मग सॉल्व केलेला आहे. फक्त तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करण्याच्या मेथडवर लक्ष द्या. मेथड कुठली असू शकते, पण जेव्हा तुम्ही त्याला अरेंज करता किंवा रायटिंग फॉर्ममध्ये लिहिता तर लिहिताना बरोबर लिहा. उदाहरणार्थ 5 आणि 1 मल्टिप्लायमध्ये ठेवलं आहे मी, तुम्ही तसं ठेवा किंवा जर याला लॉगमध्ये ठेवलं, याला पण लॉगमध्ये ठेवलं तर लॉगच्या फॉर्ममध्ये ठेवा. तेव्हाच ते क्वेश्चन सॉल्व करायला सोपी जाईल. ठीक आहे. ते असं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा. भेटूया परत पुढच्या क्वेश्चनसोबत.